आम्ही त्यांना बघू. त्यामुळे मोदीजी जरी म्हणत असले तरी यांच्या करणी आणि कथनीमध्ये नेहमी फरक राहिलेला आहे. कारण याच्या आधी सुद्धा खासदारांनी सांगितलेला होता की हम संविधान बदलने के लिए आए हैं आणि पावलोपावली त्यांच्या कर्तृत्वाने दिसतात. त्यामुळे आज तरी धर्मेंद्र हा यापुढे असाच सुरू राहील. कारण तुम्ही बघितलं असेल या देशातल्या महिला असतील, या देशातले विद्यार्थी असतील, या देशातले शेतकरी असतील, कुणी त्या ठिकाणी संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे आपली मागणी केली, आंदोलन केलं तरी त्यांचं म्हणणं कुठल्याही प्रकारे ऐकून घेण्यात आलं नाही. कारण त्यांना हे दाखवायचंच नव्हतं की आम्ही कोणाचा राजीनामा घेऊ शकतो. परंतु या जनशक्तीपुढे आज या ठिकाणी आंदोलन केले बघितलं असेल की विद्यार्थी अनेक दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करत होते आणि विद्यार्थ्यांची मागणी होती त्यांच्याशी कुठल्या तरी प्रकारची त्या ठिकाणी चर्चा केली पाहिजे. परंतु या सरकारने काही प्रकारची चर्चा या विद्यार्थ्यांबरोबर केली नाही आणि संविधानिक मार्गाने विद्यार्थी आंदोलन करत असताना विद्यार्थ्यांवरती ज्या पद्धतीने लाठी हल्ला केला, अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी जखमी झाले आणि इतके दिवस गेल्यानंतर या सरकारला जाग आली आणि आज पंतप्रधानांचा त्यांनी या ठिकाणी राजीनामा घेतलेला आहे. परंतु हा विद्यार्थ्यांच्या लढ्याला आलेला हे अंशतः यश आहे. खरं तर ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांची अमानुष मारहाण या ठिकाणी जी करण्यात आलेली कुठल्याही नीटच्या परीक्षेदरम्यान आत्महत्या विद्यार्थ्यांनी केली, आंदोलनादरम्यान विद्यार्थी मृत्युमुखी पडले. खरं तर हे मन की बात करणारे जे पंतप्रधान आहे त्यांनी कुठेतरी जन की बात ही ऐकायला पाहिजे होती. रीलच्या माध्यमातून तुम्ही 12 वाजता येताय आणि विद्यार्थ्यांना तुम्ही जे 20-20 कॅमेरे घेणारे ते करताय, कुठेतरी जनतेसमोर येऊन या जनतेच्या भावना समोर यांना कुठेतरी श्रद्धांजली अर्पण करायला पाहिजे होती आणि जी चूक झाली त्यांना हा निर्णय हा त्यांनी आधी घ्यायला पाहिजे होता, त्याच्याबद्दल ही माफी मागायला पाहिजे होती. त्यामुळे पुढचं पाऊल काय असणार या ठिकाणी नाही. बघा मी काय म्हटलं की हे अंशतः आलेलं यश आहे. अनेक सामाजिक संघटना असतील, विविध विरोधी पक्ष असतील आणि प्रामुख्याने काँग्रेस आणि राहुल गांधी तुम्ही बघितलं असेल छात्रवृत्ती गुणच्या माध्यमातून आम्ही एक जवळजवळ 27 राज्यांमध्ये पत्रकार परिषदा घेतल्या. जिल्हावार त्या ठिकाणी आमची आंदोलन त्या ठिकाणी झाली, जनजागृती झाली आणि विद्यार्थ्यांसाठी एक स्कॅनर आणि एक नंबर राहुलजींनी दिलेला होता की आम्ही सातत्याने तुमच्या समोर. मग पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर केलेलं आंदोलन असेल किंवा गांधी स्मृती स्थळावरती गेलेले राहुलजी असतील आणि राहुलजी हा निकराने हा लढा लढत होते. परंतु पंतप्रधानांनी या सर्व फॅल्युअरची कुठेतरी माफी मागितली पाहिजे आणि या विद्यार्थ्यांकडे बघा निशिका दुबे म्हणून त्यांचे जे खासदार आहेत, जर आज मोदी सांगतायत की यांनी माफी मागितलेली आहे एज्युकेशन मिनिस्टरनी, पण दुबे काय सांगतायत की आम्ही पासपोर्ट विद्यार्थ्यांना मिळवून देणार नाही, कुठल्याही प्रकारची या विद्यार्थ्यांना नोकरी मिळणार नाही, त्यांच्या पालकांना धमकी देण्याचं काम करतायत. त्यामुळे मोदी खरं बोलतायत की त्यांचे खासदार खरं बोलतायत. कारण नेहमी या बीजेपीच्या आणि मोदींच्या करणी आणि कथनीमध्ये नेहमी फरक राहिलेला आहे. त्यामुळे त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. म्हणून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असेल या विद्यार्थ्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठामपणे उभं राहते. वेळ प्रसंगी अधिक उग्रपणे हे आंदोलन करेल आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहून